कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्या टीचरने तुझ्या पॅरेंट्सला बोलवलं असतं. हो का? मग तू आला असतास ना माझं पेरेंट म्हणून. हो आलो असतं, पण एक शिक्षा पण दिली असती. तुझा मोबाईल घेतला असता. शहाण्या. आई रेस 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 रेस. काय? अगं आई रेस करते, गाडी आपल्यासोबत रेस करते. नाही पाणी, गाडी चालवताना अशी रेस वगैरे नाही करायची, ऍक्सिडेंट होतात. आई किती बोर आहेस ग तू. बघावं तेव्हा सेफ 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 सेफ. हे बघ, आता तू पण हेल्मेट घातले, मी पण हेल्मेट घातले, मग आता काय सेफ सेफ करत बसलीस? चल रेस कर रेस कर. नाही, अजिबात नाही. जर माझे बाबा असले असते ना, तर त्यांनी पहिल्यांदाच रेस केली असती. बघ, तुझी आई तुझ्यासाठी काही करू शकते. जिंकला. आई काय आला? गाडी कशाला बंद पडली आहे? माहित नाही. आई आता काय करायचं? माझी परीक्षा आहे. होशील रे बनी, थांब जरा. थांबा थांबा थांबा. असं नको करूस, थांब. आपण रिक्षाने जाऊयात, मी गाडी बाजूला घेते. काय झालं? काय धावतोस? आई बाबा बाबा मोठतले बाबा. मला नीट सांगशील का काय झालंय? अगं आई लवकर चल, त्या बाबा आहे. काय? आई बाबा होता, मी बघितले ना मोठत बाबाला. जयश्री, जयश्री, जयश्री. काय झालं? कशाला ओरडताय? कुठे आग लागली एवढी? तुला मी सांगितलं होतं ना, सांगितलं होतं की नाही? तिकडे त्या वसूच्या सासू सासऱ्यांचा जीव टांगणीला लागला असणार. मी म्हणाला होतो ना तुला की त्यांना फोन करून सांग म्हणून, की माझं डोकं फिरलं होतं म्हणून मी अशी अट घातली. पण मी आता अट मागे घेते. मग का नाही केला तू अजून फोन त्यांना? हे तुम्हाला कसं कळलं? अवनी, अवनीला जर त्यांचा फोन आला नसता तर आम्हाला कळलंच नसतं. तिच्याकडे बघू नकोस, चूक तिची नाही तुझी आहे. मी फोन करणारच होते. कधी कधी त्यांचे इतके फोन येऊन गेले, तू एक तरी फोन घेतलास? दादा, वहिनी मला म्हणतच होती आता की त्यांना फोन लावून द्या वंच म्हणून. हो की नाही वहिनी? मंगल, मी तुझ्याशी बोलतोय. नाही. मग गप्प बस जरा. एकदा तरी तू भेटलीस का ग त्याला?
अगं तू तर साधा त्याचा फोटो पण बघत नाहीयेस. फोटो बघून काय होणार आहे? वसू, मला फक्त एवढंच कळतं की मुलांना आई आणि बाबा दोघांचीही गरज आहे. आई त्यांना आपल्या हृदयाजवळ धरून ठेवते, जगातल्या कुठल्याही वाईट गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये म्हणून सतत जपत असते. पण बाबा त्यांना खांद्यावर घेऊन फिरवत. का माहितीये? कारण जे जग त्याने पाहिलं नाहीये ते मुलांना त्याला दाखवायचं असतं. जगातल्या अनेक स्त्रिया नवरा मेल्यानंतरही किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही कारणांनी आपल्या मुलांना एकट्याने वाढवतातच ना ग. कारण वसू, त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांनी त्यांच्या मुलांकडून त्यांचा बाप कसा, कोण हे लपवलेलं नसतं. आणि इकडे बनी त्याच्या बाबाला भेटायला आसुसला. कारण तू त्याला तो परदेशात असतो असं सांगून कधीतरी परत येईल याची ओढ लावून ठेवली आहेस. पण हे खोटं जास्त दिवस नाही टिकणार हा वसू. एकदा का बनीला त्याच्या खऱ्या बाबाविषयी सत्य कळलं, तो कसला क्रूर होता हे कळलं ना, तर तो स्वतःबद्दल काय विचार करेल ना याचा तू जरा विचार कर. बाबाच्या चुकीची शिक्षा बनीला भोगावी लागेल अगं वसू. बनीचं बालपण जपण्यासाठी का होईना. वसू, तू हे लग्न कर. हे बघ जयश्री, तू माझ्या नजरेआड काय करतेस, कुणाचं ऐकतेस, तुझ्या मनात नक्की काय चाललंय, तू कसला विचार करतेस याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये. पण एवढं मात्र नक्की की आता या घरात सांगितलेली प्रत्येक गोष्ट होते की नाही हे आता मला डोळ्यात तेल घालून बघायला लागणार. आता तुझ्यावर माझा तेवढा विश्वास राहिला नाही. काय बोलताय तुम्ही? बाबा बाबा प्लीज. असं नका ना बोलू. का का 4 कडक शब्द बोललो तर तुला त्रास होतोय? अगं तिथे वसुंधरा आणि तिच्या सासू सासऱ्यांची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास? जयश्री, आत्ता माझ्या समोर त्यांना फोन लाव आणि तू जे काही स्वार्थीपणे वागलीस ना त्याबद्दल त्यांची माफी माग. इथे कुणीही स्वार्थी नाहीये. एका आईला आणि मुलाला एकमेकांपासून दूर करण्याचे संस्कार नाहीयेत ठाकूरांमध्ये, हे त्यांना कळू देत. 2-3 दिवस त्यांचा जीव टांगडीला लावला होतास ना, आता आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करून घेताना गच खाऊ नकोस. लाव फोन त्यांना. फोन लाव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.